प्रत्येक एकमेकावर टीका करत असतो, ते पंतप्रधान मोदींपासून तर छोट्या माणसापर्यंत. नेमकं काय घराणेशाहीवर तुम्ही जो काही अहवाल तयार केलाय, नेमकं काय आहे त्या, काय नेमकी वस्तुस्थिती आहे? विधानसभेच्या 288 मतदारसंघांमध्ये घराणेशाहीचे किती उमेदवार होते याचा मी अभ्यास केला. तर 288 मतदारसंघात 237 घराणेशाहीचे उमेदवार होते. म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत राजकीय पक्ष जिंकत नाहीत आणि राजकीय पक्ष हारत नाहीत, फक्त इथं घराणेशाही जिंकते किंवा घराणेशाही हारते ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामध्ये पूर्वी असं असायचं की काँग्रेस राष्ट्रवादीचीच घराणेशाही असायची आणि भारतीय जनता पक्ष शिवसेनेची नसायची. परंतु आता घराणेशाहीचे सुभेदार सर्वच पक्षांमध्ये गेलेत. वस्तुस्थिती अशी आहे की दोन्ही ज्या राष्ट्रवादी काँग्रेस आहेत त्याचं मात्र अजूनही प्रमाण खूप मोठं आहे, 45-45% जवळपास तिथे उमेदवार आहेत. पण भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर हे सहकारातले अनेक सम्राट तिकडे गेल्यामुळे तिकडची घराणेशाही सुद्धा वाढलेली आहे आणि त्यामुळे घराणेशाही भोवतीच ही निवडणूक फिरते आहे. माझी सर्वात मोठी तक्रार ही आहे की याच्यामुळे लोकशाहीचे विकेंद्रीकरण होत नाही. आपल्याला जे अपेक्षित होतं की लोकशाहीमध्ये सर्वसामान्य कुटुंबातली व्यक्तीसुद्धा राजकारणामध्ये येऊन नेतृत्व करू शकेल, पण आज ज्याच्या मागे घराणं आहे आणि घराण्यानं निर्माण केलेली सत्ता आणि पैसा आहे तोच उमेदवार या निवडणुकीमध्ये टिकतो. आणि म्हणून सर्वसामान्य कार्यकर्ते आयुष्यभर त्या पक्षात काम करून सुद्धा त्यांना त्या पक्षात संधी मिळत नाही. या उलट केवळ तुम्ही एखाद्या घरात जन्माला आलात, एवढ्याच क्वालिफिकेशनवर तुमच्या वयाचे 21 वर्ष पूर्ण झाली की तुम्हाला उमेदवारी मिळते. एकेका घरामध्ये कितीतरी उमेदवार, अनेक पिढ्यांमध्ये उमेदवार. आणि म्हणून मला असं वाटतं की एकदा आमदारकी खासदारकी आली की त्याच्यातून सहकार, त्याच्यातून शिक्षण संस्था, त्याच्यामधून वेगवेगळ्या प्रकारची पदं, असं करून एक सरंजामदारी महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये हे प्रमाण जास्त असणं समजू शकतो, परंतु ते आता विदर्भात पण पाझरलं आहे, मराठवाड्यातही पाझरलं आहे आणि सगळ्याच भागांमध्ये ते घडतं आहे. शहरी भागात मात्र असं होतं आहे की आज घराणेशाहीच्या उमेदवारांची जागा ही नवश्रीमंतांनी घेतलेली आहे. आणि म्हणून जे कोट्याधीश उमेदवार, जे बांधकाम क्षेत्रातले आहेत, बिल्डर, जमिनीच्या व्यवहारातले आहेत, ते त्यांची जागा घेत आहेत. आणि म्हणून घराणेशाही आणि नवश्रीमंत यांच्यामध्येच आज संपूर्ण महाराष्ट्र वाटला गेल्यामुळं सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सतरंज उचलणं इतकंच फक्त वास्तव आहे. आणि म्हणून हा प्रश्न पूर्णपणे पुढं मांडावा म्हणून मागच्या निवडणुकीतही मी असा अहवाल तयार केला होता आणि आजसुद्धा या संपूर्ण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि विधानसभेच्या निवडणुकीतलं वास्तव मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आता याला एक नेहमीचा काउंटर मुद्दा असतो की मग डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो, पत्रकाराचा मुलगा पत्रकार होतो, प्राध्यापकाचा मुलगा प्राध्यापक होतो, तर मग राजकारण्याच्या मुलांनी राजकारणी व्हायला काय अडचण आहे? प्रश्न बरोबर आहे. पण डॉक्टरचा मुलगा वयाचं 21 वर्ष पूर्ण झाल्यानंतर डायरेक्ट इंजेक्शन द्यायला सुरुवात करत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तो अगोदर 12वीला चांगले मार्क पाडतो, त्याच्यानंतर कुठेतरी मेडिकलला प्रवेश घेतो, त्यानंतर इंटर्नशिप करतो आणि मग हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस सुरू करतो. इथं फक्त वयाची 21 वर्ष पूर्ण होणं आणि तुम्ही कोणाची तरी पोटी जन्माला येणं एवढंच क्वालिफिकेशन आहे ना. आणि म्हणून राजकारणी कुटुंबातल्या मुलांनी जरूर राजकारणामध्ये आलं पाहिजे, परंतु त्यांनी ती सुरुवात पक्षात ती पदं घेऊन केली पाहिजे. ग्रामपंचायतीपासून, नगरपालिकेपासून त्यांनी काम सुरू करावं आणि मग जर ते राजकारणात आले आणि कार्यकर्त्याचा क्लेम जर त्यांनी डावलला नाही तर आमची त्यांच्याबद्दल काहीच तक्रार नाही. दुसरा त्यांचा युक्तिवाद असा असतो की पुष्कळ आम्ही तिकीटं दिली पण लोक निवडून देतात ना, मग लोकशाहीने त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं ना. पण या घराणेशाहीचे मतदारसंघ जर आपण बघितले तर आता जवळपास 60पेक्षा जास्त मतदारसंघ असे आहेत की जिथे दोन्हीकडचे उमेदवार घराणेशाहीचे होते, म्हणजे लोकांना चॉईसच ठेवलेला नाही. त्या वाशिम जिल्ह्यातल्या एका मतदारसंघामध्ये तर 4 उमेदवार घराणेशाहीचे आहेत. मग तुम्ही कुठेही शिक्का मारा, घराणेशाही जिंकणार. आणि म्हणून या घराणेशाहीचे जे सुभेदार आहेत यांनी असं एक वातावरण तयार केलेलं असतं की विरोधी पक्ष त्या ठिकाणचा कमजोर ठेवलेला असतो, विरोधी पक्षाला आपल्यामध्ये सामावून घेतलेलं असतं. सहकारी संस्थांच्या माध्यमातून, शिक्षण संस्थांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कर्मचारी वर्ग असतो, अनेक संस्था त्यांच्या हातात असतात. त्यामुळे त्या मतदारसंघामध्ये निवडणूक ही पूर्णपणे एकतर्फी असते. अशा ठिकाणचा विरोधी पक्ष अतिशय दुर्बल असतो आणि म्हणून लोकशाहीने शिक्कामोर्तब केलं हे म्हणण्यामध्ये काही अर्थ नाही. उपाययोजना म्हणून मला असं वाटतं की एकतर राजकीय पक्षांवर समाजातल्या सगळ्या सामाजिक संस्थांनी एक दडपण निर्माण केलं पाहिजे की 29ची जी विधानसभेची निवडणूक महाराष्ट्रामध्ये येईल त्याच्यामध्ये किमान 80%पेक्षा जास्त तिकीटं तुम्ही ही घराणेशाहीचे पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना दिली पाहिजेत. असं दडपण आपल्याला एक सामाजिक संस्था म्हणून निर्माण केलं पाहिजे. आणि याचा एक कायदा होऊ शकतो का? म्हणजे मला असं वाटतं की सहकारी क्षेत्रात आज जर चेअरमन व्हायचं असेल बँका किंवा याच्यात तर 2 मुदतीतच फक्त तुम्हाला चेअरमन होता येतं.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला फक्त दोनदाच ती निवडणूक लढवता येते. मग माझं म्हणणं आहे की अमेरिकेचं आपण इतकं अनुकरण करतो, तर या बाबतीत हे करायला काय अडचण आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की किमान कुटुंब हे एकक मानून वडील, मुलगा, आई, मुलगी या चौघांच्या एककामध्ये फक्त 2 निवडणुका तुम्हाला लढवता येतील अशा पद्धतीचा कायदा हा पास होण्यासाठी जनहित याचिका किंवा संसदेमध्ये दडपण निर्माण करणं असं आपल्याला करावं लागणार आहे. त्याच्यामधून या प्रक्रियेला अंकुश बसेल. आज झालं असं की राजकीय पक्षांची मजबुरीसुद्धा अशी झालेली आहे की स्पर्धा इतकी प्रचंड वाढली होती की 6 पक्ष असल्यामुळं जो निवडून येण्याची शक्यता आहे अशाच उमेदवाराला चा शोध सगळे घेत होते. आणि घराणेशाहीचा उमेदवार हा त्या निकषात फिट बसतो. त्यामुळे सगळ्या घराणेशाहीला मागणी असल्यामुळं हे प्रमाण 237 पर्यंत गेलं. आणि म्हणून राजकीय पक्षांना हे शॉर्टकटपासून आपल्याला जर थांबवायचं असेल तर अशा पद्धतीच्या निवडणूक सुधारणा करणं यासाठी आपल्याला काम करावं लागणार आहे. आणि पैशामुळे निवडणूक जी हाताबाहेर गेली तर ती थांबवण्यासाठी आपल्याला घराणेशाही थांबवावी लागेल आणि निवडणुकीतल्या सुधारणा या 2 मुद्द्यांवर आपल्याला काम करावं लागेल. आणि म्हणून या प्रश्नाकडे लक्ष वेधावं यासाठी मी संपूर्ण 288 मतदारसंघांचा हा अहवाल तयार केला आहे. मला असं वाटतं की माध्यमांनी, समाजानं याच्यावर चर्चा करून किमान एक दडपण 2029च्या निवडणुकीसाठी निर्माण केलं पाहिजे. एकूणच तुम्ही जो अहवाल तयार केलाय तसं पाहिलं तर यापूर्वी सुद्धा घराणेशाही सुरूच होती. मात्र आता पक्ष वाढले, नेते वाढलेत आणि घराघरात स्पर्धा वाढली. म्हणजे आपण जर पाहिलं तर घरचुलीत बाप आणि मुलगी एकमेका, भाऊ भाऊ एकमेकांसमोर, हे चित्र बदलणं तेवढं शक्य आहे असं वाटतं. म्हणजे आपल्याला हे कायद्याने दडपण आणून बदलावं लागेल. म्हणजे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की हे कठीण आहे बदलणं, कारण व्यक्तिगत जी आकांक्षा आहे ती प्रचंड वाढली. ती नातेसंबंधांनाही मोजायला तयार नाही. म्हणजे तुम्ही जसं म्हटलं तसं बाप मुलगी, पती पत्नी हे सगळे एकमेकाविरुद्ध उभे असलेले आपण बघितले. पण त्याच्यावरचा मार्ग हा असला पाहिजे की समाजाची अशी एक मानसिकता व्हायला पाहिजे की घराणेशाहीचे उमेदवार पाडा. आणि अशा पद्धतीचा एक आक्रोश समाजातून जर तयार झाला तर ते एक होऊ शकतं. दुसरी गोष्ट, निवडणूक सुधारणांमध्ये जर कायद्यानंच जर तो बदल आपण करू शकलो तर मग राजकीय पक्षांना चॉईस राहणार नाही. पूर्वी मंत्रिमंडळ अगदी 70-70, 80-80 जणांना मंत्री करायचे. पण 1.0चा नियम आल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्रात 43च्या पुढे 44 मंत्री करता येत नाही. तेव्हा कायद्यानेच ही बंधनं आपल्याला निर्माण करावी लागतील. पण किमान त्याची सुरुवात ही चर्चेनं, प्रबोधनानं, बोलण्यानं होऊ शकेल. आणि म्हणून एक डॉक्युमेंट मी सर्वांसमोर ठेवायचा प्रयत्न केला. तुम्ही जे काही अहवाल, तुम्ही जे काही अभ्यास केला तो एकदम योग्य आहे. मात्र आज जर मतदारांचाही विचार केला तर कुठेतरी पैशाला बळी पडणार आमिष त्यांना दाखवलं जातं की त्याला बळी पडतात. ते जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत जे घराणेशाही जो श्रीमंत आहे तोच उभा राहू शकतो. सर्वसामान्याला ही संधी मिळेल का? बरोबर आहे, पैसा हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. परंतु घराणा आणि पैसा हे कॉम्बिनेशन खूप घातक आहे. म्हणजे त्या निवडणुकीला भेदणंच मोठं अवघड जाऊन राहिलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की किमान पैशाच्या बद्दलच्या निवडणूक सुधारणा आपण त्याच्याबद्दल बोलतच राहू. परंतु घराण्यातून केवळ तू त्या घरात जन्माला आला एवढ्या निकषावर जर तुम्ही निवडून देणार असाल तर मग राजेशाही काय वाईट होती? राजेशाही असंच होती ना की राजाचा मुलगा राजा होत होता, संस्थानिकाचा मुलगा संस्थानिक होत होता. आणि लोकशाहीत आपण जर परत तेच करणार असू तर मला असं वाटतं हे अत्यंत घातक पायंडा पडेल. आणि म्हणून आपला प्रवास हा खऱ्या अर्थानं सुसंस्कृत लोकशाहीकडे करायचा असेल. आणि आज दलित, आदिवासी, भटके, विमुक्त, शेतमजूर, गरीब कुटुंबातली मुलं शिकलेली आहेत, त्यांच्या राजकीय जाणीवा प्रगल्भ झालेल्या आहेत. आणि तुम्ही जर या पद्धतीची घराणेशाही जर थांबवली नाही तर मग त्याचा तोटा असा होईल की विशिष्ट घरांमध्ये आणि विशिष्ट समाजामध्येच फक्त या नेतृत्व फिरत राहील. आणि ज्याच्याकडे पैसा नाही तो मात्र या लोकशाहीमध्ये कुठेच पुढे येणार नाही. आणि म्हणून सर्वसामान्य कुटुंबांपर्यंत लोकशाही जर झिरपायचं असेल तर हा घराणेशाहीचा ब्लॉकेज काढून आज आपल्याला बायपास सर्जरी करणं गरजेचं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.